परवा आणि विशेष करून काल संध्याकाळपासून राजुरी, अनगढाळ, पाचेगाव, जुनोनी, कोळा या भागात सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्याच्यानंतर गारपीट झालेली आहे. एक एक गार ही नारळा एवढ्या आकाराची गार पडलेली आहे आणि त्याचे फोटोही उपलब्ध आहेत. आज आम्ही राजुरीमध्ये काही शेतकऱ्यांच्या द्राक्षे आणि डाळिंब बागा पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी तहसीलदार मॅडम यांच्यासोबत आलेलो आहे टीम घेऊन. तर या भागामध्ये आसपास एक 10,000 हेक्टर डाळिंबाची लागवड आहे आणि 700-800 हेक्टर द्राक्षेची लागवड आहे. पैशाच्या स्वरूपात पाहायचं म्हणलं तर जवळजवळ 2-2.5 हजार कोटीचं नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस ही जून-जुलैच्या आसपास ज्या फळबागा धरल्या होत्या त्याचं नुकसान झालं आणि शेतकऱ्याच्या पदरात एकही रुपया मिळालेला नाही. आज ही शेतकऱ्यांनी परत बागा धरल्या आणि डाळिंबाचं विशेष करून डाळिंब, मका या शेतकऱ्यांना जास्तीचं नुकसान सोसावं लागतं आहे. निश्चितपणे कृषी मंत्री भरणे मामा आणि पालकमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांना आम्ही फोनवरून संपर्क केलेला आहे. साहेबांनी सांगितले पंचनामे करून घ्या आणि लवकरात लवकर या अवकाळी पावसाचे पैसे सरकार लवकरात लवकर देईल आणि त्या पद्धतीनं आम्ही सोमवारी अधिवेशनामध्ये मी स्वतः भांडून सरकारकडून पैसे या शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. पण असं पाहता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. माझ्याच तालुक्यात नाही तर आसपासच्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं नुकसान झालेलं आहे. ओके मॅडम तुम्ही